श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला देण्यात आली मंजुरी। मनपाच्या बेधुंद कारभारामुळे 2 कोटींच्या रस्त्याचे पैसे मलनिस्सारण योजनेमुळे गेले पाण्यात। मालमत्ता कराची वसुली 36 ऐवजी 30% दराने करण्यास महापालिकेच्या महासभेत देण्यात आली मंजुरी। श्री पिंपळदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य आर.व्ही. पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। आणि OM रुपनर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली। हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृह येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 2025-26 साठी 278 कोटी 8 लाख रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 32 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 148 कोटी 56 लाख अशा एकूण 458 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली। हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून वन विभागाने जिल्ह्यातील 5 विधानसभा क्षेत्रात ऑक्सिजन पार्क, वनक्षेत्र तसेच वन्यजीव वाढवण्यासोबत जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच सुलवाडे, जामफळ, लळिंग येथे इको टुरिझम बनवावे, पर्यटन स्थळे विकसित करावे तसेच मत्स्य विभागाने जिल्ह्यातील स्थानिक माशांची प्रजाती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत दिले। बैठकीत आमदार अमरीश पटेल, किशोर दराडे, काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील यांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभाग घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या। या बैठकीत सन 2024-25 मधील आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला। सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर निधी 312 कोटी, प्राप्त निधी 124 कोटी 99 लाख, वितरित निधी 89 कोटी 15 लाख, खर्च 73.33%, आदिवासी उपयोजना मंजूर निधी 125 कोटी 56 लाख रुपये, प्राप्त निधी 54 कोटी 84 लाख रुपये, वितरित निधी 37 कोटी 61 लाख 66.58% व अनुसूचित जाती उपयोजना मंजूर निधी 32 कोटी, प्राप्त निधी 10 कोटी 56 लाख, वितरित निधी 9 कोटी 93 लाख, खर्च 94.03% झाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। मार्च अखेर 100% निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली। मान्यवरांचे स्वागत जिल्हा नियोजन अधिकारी कनगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले। बैठकीस पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीश पटेल, किशोर दराडे, काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नारवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी छरा कनगरे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। नियोजन बैठक ही अत्यंत विस्तृत आणि खोलवर झाली। अत्यंत चांगले सुझाव हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आले। जवळपास 3.5-4 तास ही बैठक चालली आणि ह्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढचं भविष्य दिशा दाखवणारा हे आमचं DPDCचा प्लॅन तयार झालेला। मागच्यापेक्षा अधिकचा पैसा धुळे जिल्ह्याला मिळाला पाहिजे। धुळे जिल्हा काही क्षेत्रांमध्ये मागे राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काम झालं पाहिजे। आमच्या DPDCच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्य संदर्भात, शिक्षण संदर्भात, त्याचबरोबर वन जे आहेत, जे एन्व्हायरमेंट आहे या संदर्भात विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे। मूलभूत सुविधा या झाल्या पाहिजे आणि आम्ही असं देखील ठरवलं की लोकप्रतिनिधी आमदार हे खालवर याचं मॉनिटरिंग करतील। तालुका लेवलवर, ग्रामपंचायत लेवलवर जे लोकप्रतिनिधी असतील, कामांची योजना ही लोकांपर्यंत माहीत पडेल आणि सामान्य लोक देखील याला मॉनिटर करतील अशा प्रकारचा विचार आम्ही केलेला आहे। फार विस्तृत अनेक चर्चा झाल्यात।
यानंतरच्या काळामध्ये विभागवार आम्ही जिल्हा स्तरावर विभागवार प्रत्येक खात्याची बैठक घेणार आहे. त्याच्यावर मायक्रो आम्ही डिटेलवर जाणार आहे आणि निधी हा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर GBSचा रुग्ण हा धुळे जिल्ह्यामध्ये एक आढळला असं आम्हाला माहिती मिळाली. त्या संदर्भात GBS संदर्भात काही घाबरण्याचं कारण नाही. जुना तो काही फार नव्याने काय आलेला आजार नाही, परंतु दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन त्याचं एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केलं. त्याच्या संदर्भातली एक टास्क फोर्स आम्ही नेमलेली आहे आणि त्या माध्यमातून GBS संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे. धुळे शहराला 1 दिवसाआड पाणी देण्याचा मोठा संकल्प आम्ही केला होता. तर रोज पाणी देता येईल का अशा प्रकारचा विचार चालू आहे. पाण्याच्या संदर्भातलं पुढच्या काळामध्ये म्हणजे पाऊस आपल्याकडे पडलेला आहे, परंतु पुढच्या काळात कुठेही अडचण येऊ नये या संदर्भात पाण्याचं नियोजनसुद्धा आपल्या धरणामध्ये असलेले साठा, नदीमध्ये असलेलं पाणी याचं नियोजन करण्याचं काम या वर्षासाठी आम्ही केलं आहे आणि त्याच्यामध्ये यथायोग्य बदलसुद्धा होईल. त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रामध्ये जी चाललेली आहे ती 31 तारखेला 5 वाजेपर्यंत बंद होणार अशी चर्चा जी होती ती मुदत त्याला होती. ती काल मी स्वतः दिल्लीला जाऊन मान्य शिवराज चव्हाण साहेबांनी 7 दिवसांनी ही मुदत वाढवून दिलेली आहे. परंतु आता सोयाबीनची मुदत पुढच्या काळात 7 दिवसानंतर वाढणं मात्र मुश्किल आहे असंही मला त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सूचना दिल्या. पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं वजन जे दिल्लीमधलं आहे त्याचा वापर करून 7 दिवस आपण ही सोयाबीन खरेदी वाढवली आणि हजारो लाखो टन ही आता या सोयाबीन 7 दिवसामध्ये घेण्यात येईल. जिथे मूलतः सोयाबीन पिकतं तिथल्या केंद्रांना प्राधान्य देण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तूर खरेदी आहे, चणा खरेदी, कांदा आहे, अनेक विषय त्याच्यामध्ये येणार आहेत आणि म्हणून गोडाऊन हे फुल आहे आणि पुढच्या काळामध्ये जागा ठेवायला नाही तूरसाठी. म्हणून लवकरात लवकर ही सोयाबीन खरेदीचा संपल्यानंतर आम्ही तूरची सुद्धा खरेदी सुरू करणार आहे. त्याच्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आहे आणि आपल्याद्वारे मी कुठलंही केंद्र बंद करू नका, काम चालू द्या, दिवस रात्र करून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशा प्रकारच्या सूचना सर्व सोयाबीन केंद्रांना दिलेल्या आहेत. धुळे शहरात गेल्या 4 महिन्यांपूर्वी 2 कोटी रुपये खर्च करून तयार झालेला कॉन्क्रीट रस्ता मलनिसारण योजनेच्या सुरू झालेल्या कामामुळे खोदला जात असून महापालिकेच्या बेधुंद कारभारामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षातर्फे करण्यात आला. धुळे शहरातील चौपाटी रस्त्याचे 2 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण 4 महिन्यांपूर्वीच करण्यात आले आहे. परंतु मलनिस्सारण योजनेमुळे सदर खर्च पाण्यात गेला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करीत मनपाचा बेधुंद कारभार चव्हाट्यावर आणला आहे. देवपुरात अमृत 1 योजनेअंतर्गत मलनिस्सारण योजना ही पूर्णपणे फेल गेली असून देवपूरमधील कॉजवे पूल, सिद्धेश्वर हॉस्पिटल कडून येणारी मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन जय हिंद जलतरण तलावाचे अतिक्रमण वाचवण्यासाठी पांढरा नदीच्या पात्रात टाकण्यात येऊन परत द्राविडी प्राणायाम करत ती वरच्या बाजूला असलेल्या चौपाटी रस्त्यावर टाकण्यात येत आहे. चौपाटी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण 4 महिन्यापूर्वी 2 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेले होते. आता संपूर्ण कॉन्क्रिटीकरण रस्ता या मलनिस्सारण योजनेच्या पाईपलाईनसाठी संपूर्ण कॉन्क्रीट केलेला रस्ता 4 महिन्याच्या आत खोदण्यात येत आहे. सदरचा हा प्रकार विनोबाट पद्धतीने सुरू असून धुळे महानगरपालिकेची सध्याची अवस्था आंधळं दळतंय आणि कुत्रेपीठ खात आहे अशी झाली आहे. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांचा महत्त्वपूर्ण असलेला नदीच्या दोन्ही बाजूकडील रस्ता देवपुरातील रस्ता जलतरण तलावाच्या अतिक्रमणामुळे काजवे पुलाला जोडला गेलेला नव्हता. या संदर्भात हा जलतरण तलाव अतिक्रमित बेकायदेशीर असून तो पाडण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून जैन जलतरण तलावाला अभय देण्याचे काम विद्यमान प्रशासक तथा महानगरपालिका आयुक्त करत असून त्यांच्या अट्टहासापायी धुळे महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. 4 महिन्यांपूर्वी कॉन्क्रीट रस्त्याचे 2 कोटी रुपये मलनिस्सारण योजनेमुळे पूर्णतः पाण्यात गेले आहे. या संदर्भात महापालिकेचे अभियंता यांना विचारले असता अभियंता उत्तरे देतात, रस्ता खोदण्याशिवाय पर्याय नव्हता अशी उत्तरे त्यांनी तोंडीपाठ केलेली असून अमृत 1 योजनामधील टाकलेल्या पाईपातून योग्य तो प्रवाह वाहत नसल्याने याआधी आढळून आलेले आहे. तरी देखील महापालिकेचे अभियंता अमृत 2 योजनेअंतर्गत उर्वरित शहरात ती योजना परत राबवण्यावर भर देत आहेत. वास्तविक पाहता उर्वरित धुळे शहरातील 70% रस्त्याचे काम पूर्ण झालेले असताना ते परत खोदून काढणे म्हणजे धुळेकरांना परत नरक यातना देणे होय. धुळे महानगरपालिकेत चाललेल्या प्रकाराबाबत राज्याचे गृहसचिव यांना
शिवसेनेने संपूर्ण माहिती मेलद्वारे पाठवलेली असून लवकरात लवकर या कामांची चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। याबाबत चौपटीवर रस्त्यावर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, शिवाजी शिरसाळे, हिमांशू परदेशी, मनोज शिंदे, निलेश खांजरेकर, अमोल ठाकूर, अनिल सिरसाट, वैभव पाटील, केतन बांबे, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, हंसराज पाटील, गुलाब दोबी आदी सहभागी झाले होते। पांढरा नदी किनारी या ठिकाणी मलनिस्सारण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा 2 कोटी रुपये खर्च करून 4 महिन्यापूर्वी 2 कोटी रुपये खर्च करून चौपटीच्या इथला रस्ता बनवला गेला आणि मलनिस्सारण योजनेकरता तो रस्ता आज परत एकदा महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी खोदतोय। मुळातच या ठिकाणी धुळे महानगरपालिकेने आणि MGBच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता बाकीची जी पाईपलाईन आहे ती नदीमधनं या ठिकाणी टाकली। जैनचा जलतरण तलाव जो होता त्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट आदेश कोर्टाचे आले असताना की हा तलाव पाडण्यात यावा, अतिक्रमित हा तलाव आहे याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टींनी कोर्टामध्ये आवाज उठवला होता। त्याच्या संदर्भामध्ये आदेश असताना महानगरपालिका प्रशासनाने त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि या ठिकाणी द्राविडी प्राणायाम करून नदीमध्ये पाईपलाईन टाकून मलनिस्सारण योजनेची या ठिकाणी परत ती पाईपलाईन वरच्या बाजूला ते या ठिकाणी नेत आहेत आणि वरच्या बाजूने 2 कोटी रुपये खर्च केलेला रस्ता, कॉन्क्रीट रस्ता ते त्या ठिकाणी फोडतायत आणि परत ते नदी पात्रामध्ये त्या ठिकाणी मलनिस्सारण योजनेचं पाईपलाईन त्या ठिकाणी टाकणार आहेत। मुळातच तुम्ही जर या ठिकाणी नदी पात्रातनं पाईपलाईन घेतली होती ती सरळ नदी पात्रामध्ये तुम्हाला सोडायची होती। कॉन्क्रीट रस्ता फोडण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना या ठिकाणी द्राविडी प्राणायाम प्रकार करून लाखो रुपये या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने लुटण्याचा हा मनपा आयुक्तांचा आणि संबंधित इंजिनियरांचा या ठिकाणी डाव आहे आणि ती गोष्ट आज आम्ही या ठिकाणी धुळेकरांच्या लक्षात आणून देतोय की कशा प्रकारे तुमचा पैसा या ठिकाणी वाया घातला जातोय। एकीकडे जलतरण तलावाबद्दल कार्यादेश असताना तो जलतरण तलाव आज देखील या ठिकाणी पाडण्यात आलेला नाहीये। एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कराची वसुली 36 ऐवजी 30% दराने करण्यास महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे। धुळे महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कराची 36 ऐवजी 30% दराने वसुली करण्यास मान्यता देण्यात आली। महापालिकेत शुक्रवारी महासभा झाली। सभेत मालमत्ता कर कमी करण्याच्या विषयावर चर्चा झाली। सन 1992 पासून मालमत्ता करात वाढ झाली नव्हती, त्यामुळे सन 2015 मध्ये करात 26% वरून 36% वाढ झाली। या निर्णयाला लोकप्रतिनिधींसह राजकीय सामाजिक संघटनांनी विरोध केला, त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती। त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या वर्षी सुरू झाली, पण नागरिकांनी हरकती नोंदवल्या, त्यावर सुनावणी झाली। इतर महापालिकेच्या तुलनेत मालमत्ता कर जास्त असल्याने तो कमी करण्याची मागणी होती, त्यासाठी पुनर्विलोकनासाठी अहवाल करण्यात आला। या अहवालानुसार आता 36 ऐवजी 30% दराने कर आकारणी करण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला। या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होईल। मागील मालमत्ता कराची वसुली यापूर्वी दिलेल्या दरानुसार होणार असल्याचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी स्पष्ट केले। सभेत बोगस नळ जोडण्या शोधण्याचे आदेश देण्यात आले। शहरात 56,869 अधिकृत नळ कनेक्शन आहे, पण 1 लाखापर्यंत नळ कनेक्शन असण्याची शक्यता कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी व्यक्त केली। शहरात अनेक ठिकाणी नवीन बांधकाम झाले आहे। चाळीसगाव रोडवरील अनेक मालमत्ता धारक कर भरत नसल्याचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी स्पष्ट केले। कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची संख्या शहरात 50,000 असल्याची माहिती देण्यात आली। मनपातर्फे 15,000 नळांना मीटर बसवले जाणार आहेत। तसेच अनेक जण पाणीपट्टी भरत नाही, त्यामुळे नळ जोडणीच्या नियमात सुधारणा करण्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने सादर केला होता, पण हा विषय तहकूब ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासून नाले सफाईचे नियोजन करण्याची सूचना आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली। तसेच नाले काठावरील अतिक्रमण काढून नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करावे अशी सूचनाही करण्यात आली। मनपाकडे ठेकेदारांना देण्यासाठी निधी नाही। कचरा संकलनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला 38 लाख दिल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। हा ठेकेदार उद्यापासून काम बंद करणार आहे, त्यामुळे मनपा प्रशासनाने कचरा संकलनाचे नियोजन करावे अशी सूचनाही आयुक्तांनी दिली। महिन्याचं बिल त्याचं भरायचं राहिलंय तो 7व्या महिन्यात भरतोय, 8व्या महिन्यात भरतोय, तेव्हा त्याच्यावर जे काही शास्ती लागलेली असेल तेवढी फक्त शास्ती माफ करायचे डिस्क्रिशनरी पॉवर कमिशनरला आहे। 40 कोटी वेव ऑफ करायचे काही अधिकार आयुक्ताला नाही आहे, त्या आर्थिक शिस्तीला धरून नाही आहे। महानगरपालिकेला फटका बसणारं, आर्थिक नुकसान करणार आहे। त्यामुळे यापुढच्या काळामध्ये आम्ही ब्रुटली वसुली करू। आम्ही कुठल्याही हालतीमध्ये शास्ती माफी करणार नाही, ते करणं योग्य होणार नाही। त्यामुळं हे सगळे डिसिजन याचा पार्ट आहेत आमच्या या ठरावाचा, हे सगळं या ठरावामध्ये येईल।
पाणीपट्टीच्या हिशोबाने पण आपल्याकडं तो जो एक स्लॅब दिला होता त्याचा एक अभ्यास करून आम्हाला एक सोल्युशन द्या असा स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन आम्ही कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या आहेत. देवपुरातली अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीम पूर्णत्वाला आलेली आहे. तिथले जे प्रॉपर्टी कनेक्शन द्यायचे आहेत इंडिव्हिज्युअल, जसे नळ कनेक्शन देतो तसे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पण कनेक्शन प्रॉपर्टी कनेक्शन द्यायचं. तर त्याचा रेट, त्याची तरतूद त्या योजनेमध्ये धरलेली नव्हती हाऊस कनेक्शनची. त्याच्यासाठी रेट ठरवण्याचा विषय महासभेपुढे आला होता. तो रेट आम्ही ठरवलेला आहे. पण हे ठरवत असताना जे सबस्टँडर्ड काम केलेलं आहे MJPनी, म्हणजे अगदी मोती नाल्यापासून वरखेडी रोडपर्यंतचं एक ट्रंकमेनचं, जसं इकडच्या बाजूचं नदीच्या इकडच्या तीरावरचं काम केलं आहे देवपूर साईडचं, तसं इकडच्या बाजूची पण एक ट्रंकमेन करणं याचा त्या मागच्या योजनेचा पार्ट होतं. जे 40 MLDचा जो आपला STP झाला आहे त्याला जाणार होतं. पण ते काम काही MJPनी केलेलं नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं नाही आणि जवळजवळ 20 कोटीचा भुर्दंड महानगरपालिकेवर येईल. याची चौकशी करावी. या गोष्टीबाबतचा जो काही आमचा रिपोर्ट आहे तो आम्ही पाणीपुरवठा विभागाचे सचिव, आमचे UDचे सचिव, मेंबर सेक्रेटरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे, या सगळ्यांना आम्ही पाठवणार आहोत. आम्ही वेळोवेळी MJPकडे कागदपत्र मागतो पण ते कुठल्याही स्वरूपाचे कागदपत्र आम्हाला देत नाही. योजना आमची आहे ते फक्त PDMC आहेत, म्हणजे त्याचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे ते कन्सल्टन्सी आहे. दे आर वर्किंग ॲज कन्सल्टंट, पण द वे दे आर बिहेविंग इज व्हेरी र्यूड. तर आम्ही त्यांच्यावर पण त्यांच्या ज्या या सगळ्या झालेल्या चुका किंवा त्यांचं जे काही आहे ते त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून देण्याचा पत्रव्यवहार करावा असं पण या ठरावामध्ये आम्ही आता ठरवलेलं आहे. धरणावर जे काम करतायत आमचे पाणी पुरवठ्याकडचे जे वॉलमन आहेत त्यांच्या संदर्भातला पण विषय होता. पण शासनाचे काही डायरेक्टिव्ज आहेत आणि आपल्याकडे आता जी भरती प्रक्रिया झालेली आहे, पदोन्नती आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पूर्ण रोस्टर पुन्हा एकदा चेक करून या लोकांचा याचा प्रस्ताव तिकडं शासनाला पाठवण्याच्या संदर्भातला आम्ही ठराव केलेला आहे. तो पण मधल्या काळामध्ये आता ह्या सगळ्या रोस्टरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी जेव्हा पूर्ण होतील तेव्हा शासनाकडे आमचा प्रस्ताव जाईल. आम्ही त्याचं पण काम करू. बाकी मग अम्युजमेंट पार्क चालवायला देणं वगैरे अशा स्वरूपाचे विषय होते. त्याच्यावर त्या ह्याच्यात स्थिती त्यातली जी तिथली हे आहे ते बघून काम प्रोसिजर करणं. श्री पिंपळदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर येथील मुख्याध्यापक प्राचार्य RV पाटील यांचा सेवापूर्ती गौरव समारंभाचा कार्यक्रम मोहाडी उपनगरातील पिंपळदेवी शैक्षणिक संकुल येथे उत्साहात संपन्न झाला. श्री पिंपळदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर येथील मुख्याध्यापक प्राचार्य RV पाटील यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ पिंपळादेवी शैक्षणिक संकुल मोहाडी उपनगर येथे शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर RV पाटील यांचा सेवापूर्ती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुरेश पाटील, JP सूर्यवंशी, VB ठाकरे, SM पाटील आदींनी मनोगते व्यक्त करीत RV पाटील यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षांच्या दालनाचेही विनायक शिंदे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी विनायक शिंदे, RV पाटील, सुरेश पाटील, JP सूर्यवंशी, VB ठाकरे, बोरसे भाऊसाहेब, बापूसाहेब पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्वतः संस्थाचालक आदरणीय येतात, मला फेटा बांधायला सांगतात आणि कुटुंबाचा आदर म्हणून विनंती करतात. एवढं मोठं होण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली त्याच्यामध्ये आई वडिलांपेक्षा जास्त जर कोणी मला मोठं केलं असेल तर आदरणीय बापूजींनी मला मोठं केलं. नोकरी तर कोणी करत, पण त्या नोकरीमध्ये आज मी पाहतोय समाजामध्ये आपणही पाहताय
की शाळा संस्था एवढे वाद, एवढे अडचणी, एवढे संघर्ष, अशी आत्मीयता कुठं नाही. आणि जे संस्था चालक की आपल्या परिवारासारखे आपल्या कर्मचाऱ्यांना वागवतात, कुटुंबातल्या घटकासारखं वागवतात, त्यांना जे जे काय शक्ती आहे ते सर्व सहकार्य करतात, स्वातंत्र्य देतात. आणि म्हणूनच मी मोठं होऊ शकतो की मला सर्व अधिकार, आणि या अधिकाराचा उपयोग मात्र चांगला करा. या गावासाठी करा, या शाळेसाठी करा, या गोरगरिबांच्या मुलांसाठी करा, तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी करा. मला वैयक्तिक त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. आणि एवढे आशीर्वाद तुम्ही दिल्यामुळे मी आज इथपर्यंत हे सर्व करू शकलो. आणि बापूजी, एखादे संस्था चालक असे असतात की त्यांचा आदर्श घेण्यासारखे पण ते असले पाहिजे. आपण एवढे आदर्श की आम्ही एखादी गोष्ट जर समजा आमचा काही मार्ग आहे, समजा आमचा त्या मार्गावर भरकटण्याचा जर कुठं जाण्याचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा लगेच तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दिसता की आपले संस्था चालक असे आहेत, आपले बापूजींचं वागणं असं आहे आणि त्यांचा आपल्याला एवढा विश्वास आहे. तर हा विश्वासघात केला तर आपल्याला सुद्धा चांगले दिवस येणार नाही, अशी इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची एक धारणा झालेली. मग तो मुख्याध्यापक असो, तो शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी असो, शिक्षक कर्मचारी बंधू असो, किंवा मग एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, एक नैतिक असं एक आदरणीय बापूजी आपला आहे. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील अहिल्याबाई होळकर सामाजिक शैक्षणिक मंडळाच्या OM रूपनगर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अहिल्याबाई होळकर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ बाबळे संचलित OM रूपनगर माध्यमिक विद्यालय बाबळे तालुका शिंदखेडा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पारितोषिक वितरण समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखन रुपनरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. शाळेतील 90% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकज कदम, लखन रुपनर, मनोहर रुपनर, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, वायपूर सरपंच दत्तात्रय पाटील, बाबळे सरपंच भरत पाटील, वाघाडी खुर्द सरपंच बटू जाधव, OM रूपनर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ OM रूपनर माध्यमिक विद्यालय बाबळे येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदखेडा पोलीस स्टेशनचे PI डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेब होते. नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक पंकज भाऊ कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य खलाने गट, शिक्षण व आरोग्य सभापती खलाने जीपत धुळे, यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब लखन रुपनर, त्यानंतर आमच्या संस्थेचे सचिव आप्पासाहेब मनोहर रुपनर, त्यानंतर आमच्या संस्थेचे खजिनदार विकास रुपनर, सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वर्षभरातील जे उपक्रम आम्ही राबवले, शासनातर्फे जे परिपत्रक येतात त्या परिपत्रकानुसार आम्ही राबवलेले उपक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेळोवेळी सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत असतात. त्या पद्धतीने आमच्या शाळेने तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये गवगवीत असे यश मिळवले. आमच्या खो खोच्या संघाने तालुकास्तरीय विजयी होता जिल्हा स्तरावर ते पात्र झाले होते, परंतु जिल्हा स्तरावर ते दुसऱ्या फेरीमध्ये बाद झाले. त्यानंतर श्रीमद भागवत कथा या कथेमध्ये जिल्ह्यामध्ये आमची विद्यार्थिनी प्रथम आली. त्यानंतर महावाचन स्पर्धा शासनाची 2024ची महावाचन स्पर्धा हिच्यामध्ये तालुक्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये आमची विद्यार्थिनी तालुक्याला प्रथम आली. त्यानंतर ज्या
शालेय स्पर्धा होता त्याच्यामध्ये आम्ही प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक काढून सर्वच स्पर्धांचे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा ही एक इच्छा आमची असते, त्यांना त्याच्यातून वाव मिळावा असे आमचे अनेक प्रयत्न आमचे संस्थेचे सचिव पण आम्हाला नेहमी साथ देत असतात. यानंतर विद्यार्थ्यांना जे त्यांच्या अंगी कलागुण असतात त्याच्यासाठी आम्ही एक प्रकारे गॅदरिंग होती. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला देण्यात आली मंजुरी. मनपाच्या बेधुंद कारभारामुळे 2 कोटींच्या रस्त्याचे पैसे मलनिस्सारण योजनेमुळे गेले पाण्यात. मालमत्ता कराची वसुली 36 ऐवजी 30% दराने करण्यास महापालिकेच्या महासभेत देण्यात आली मंजुरी. श्री पिंपळदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य आर.व्ही. पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न. आणि OM रुपनर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.